आपण ही दृश्य झी24 पाहतोय। देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। नागपूरमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण तापलेलं आहे। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे नागपूरकर उत्साही असल्याचं पाहायला मिळते। आपण ही दृश्य पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर त्यांचे आमदार सुद्धा इथे उपस्थित आहेत। नागपूर माझा परिवार आहे, माझ्या परिवाराकडनं होणार आहे स्वागत। सगळी नावं तुमच्याकडे आलेलीच जातात, भवानी मला काय बघताय? सगळी नावं तुम्हाला माहिती आहे। 4 वाजता शपथविधी मंत्रिमंडल का विस्तार 4 बजे होने वाला है और उसमें तीनों पार्टियों के जो मंत्री है और राज्य मंत्री है वो शपथ लेंगे। ईव्हीएम संदर्भात विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। ईव्हीएम संदर्भात रॅली आहे ती नागपुरात फिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारचे विरोधक आहेत। हे निराश झालेले लोक आहेत, लोकशाहीवर विश्वास नसलेले लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाने तयार केलेल्या निवडणूक आयोगावर यांचा विश्वास नाही, सुप्रीम कोर्टावर यांचा विश्वास नाही, RBIवर यांचा विश्वास नाही, CAGवर यांचा विश्वास नाही। त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नाकारणारे हे लोक आहेत। हा माझा परिवार आहे आणि माझ्या परिवाराकडून हे स्वागत होतंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे।